नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. नालेसफाईसाठी 5 जूनपर्यंतची नवी मुदत जाहीर. पीएफ प्रणाली आता मोबाईल फ्रेंडली आणि घोटाळ्याप्रकरणी याचिका मागे घेतल्यानं मोठी खळबळ. ठाणे महापालिका क्षेत्रात 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतरही काम रखडल्यानं आता पालिका आयुक्त सौरभ राव यांनी 5 जूनची नवी मुदत जाहीर केली आहे. तसंच पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील अनेक नाल्यांच्या काठावर गाळाचे ढीग अजूनही पडून असल्याचं चित्र असून या नव्या मुदतीत तरी कामं पूर्ण होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामं 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले होते. नाल्यातून काढलेला गाळ तातडीनं उचलून योग्य त्या ठिकाणी टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये गाळाचे ढीग अजूनही नाल्याच्या काठावर पडून असल्याचं चित्र आहे. नालेसफाई कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राव यांनी घेतलेल्या बैठकीत ही बाब उघड होताच त्यांनी नालेसफाईसाठी 5 जूनची नवी मुदत दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांचा प्रभाग समिती निहाय आढावा घेताना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले. ज्या परिसरात नालेसफाईची कामं सुरू आहेत किंबहुना ज्या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण होत असतील तर त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवावा. त्यांच्याकडून नालेसफाईबाबत ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. जिल्हा परिषद ठाणेच्या अर्थ विभागानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफ व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणारी संगणकीकृत प्रणाली अधिक अद्ययावत केली असून ती आता पूर्णपणे मोबाईल फ्रेंडली करण्यात आली आहे. या वेब बेस्ड प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्याची माहिती मोबाईल ॲपद्वारे सहज पाहता येणार असून वर्गणी जमा होणं, व्याज गणना, वार्षिक लेखे तयार करणं इत्यादी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान झाल्या आहेत. या प्रणालीचा लाभ जिल्हा परिषद अंतर्गत 3461 कर्मचारी घेत आहेत. जिल्हा परिषद ठाणेच्या अर्थ विभागामार्फत सन 2009-10 पासून सर्व्हर बेस्ड प्रणालीद्वारे पीएफ लेखे तयार करण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सन 2018-19 पासून ही प्रणाली वेब बेस्ड करण्यात आली. आता सन 2025-26 मध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून प्रणाली आधुनिक आणि सुरक्षित करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी ही प्रणाली अधिक सुलभ करण्यात आली आहे. शालार्थ प्रणालीमधील अनुसूची थेट इम्पोर्ट करून शिक्षकांना त्या खात्यात दरमहा वर्गणी जमा करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसंच पंचायत समिती आणि मुख्यालय स्तरातील कर्मचारी अनुसूचीनुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट वर्गणी जमा करू शकतात. वर्गणी जमा झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना एसएमएसद्वारे तात्काळ माहिती दिली जाते. त्यामुळे व्यवहारातील पारदर्शकता वाढली असून कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. ठाणे महापालिकेनं 2800 कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रजा याचिका परस्पर मागे घेतल्यानं एकच मोठी खळबळ उडाली आहे. हा घोटाळा डायवान कंपनीशी संबंधित असून राज्य सरकार आणि पालिकेच्या संगनमतानं हा प्रकार घडल्याचा अतिशय गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसेच्या जनहित आणि विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यांसह सादर केलं आहे. हे प्रकरण एकूण 193 एकर विस्तीर्ण जागेचं असून ती जागा 1980 सालापासून वन विभागाच्या आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या थेट अखत्यारीत येते. ही संपूर्ण जागा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याचा 2016चा स्पष्ट आदेश असतानाही तसंच युनिफाईड डीसीपीआर नियमानुसार अशा झोनमध्ये टीडीआर देता येत नसताना पालिकेनं या कंपनीला टीडीआर कसा दिला हा मुख्य प्रश्न आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जुलै रोजी होणार होती. मात्र प्रतिवादी कंपनीला नोटीस मिळण्याआधीच 26 मे रोजी पालिकेनं सेटलमेंट झाल्याचं कारण सांगत याचिका तडकाफडकी मागे घेतली. यात राज्याच्या विधी आणि न्याय विभागानं वन विभागाला सर्वोच्च न्यायालयात जाण्यापासून जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोपही करण्यात आलाय. या बेकायदेशीर व्यवहारामुळे स्थानिक गरीब आदिवासींवर मोठं संकट ओढवलंय. या जागेवरील 17 एकर क्षेत्रात कोकणीपाडा हा आदिवासी बहुल भाग आहे. इथे सुमारे 1500 आदिवासी नागरिक वर्षानुवर्ष वास्तव्यास असून ते शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र आता अचानकपणे या जागेवर पत्रे मारण्यास वेगानं सुरुवात झाली असून त्यांच्या घरावर उपजीविकेवर गदा आली आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय असं कोणतंही बांधकाम किंवा विकास करता येत नाही. तरीही हे काम बेधडकपणे सुरू आहे. स्थानिक आमदार
संजय केळकर यांनी 2 दिवसापूर्वीच या मोठ्या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला होता. मात्र त्यांनी केवळ प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया न देता विधानसभेत हा प्रश्न लावून धरावा आणि राज्य शासनाला सर्वोच्च न्यायालयात जाण्यास भाग पाडावा असं थेट आव्हान मनसेनं दिलंय. या 2800 कोटींच्या महाभ्रष्टाचारात सत्ताधारी पक्षातील मोठ्या नेत्यांचा आणि वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप होतोय. शासनानं या प्रकरणी तातडीनं पावलं न उचलल्यास अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी आणि हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आम्ही स्वतः स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असा अत्यंत कडक इशारा आजच्या पत्रकार परिषदेत स्वप्नील महेंद्रकर यांनी दिलाय. सर्वोच्च न्यायालयामध्ये महानगरपालिकेचे जे त्यांचं नाव मी घेतो की मिस्टर कुणाल अनिल मुळे, असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग, हे बघा यांचं नाव लिहिलं याच्यामध्ये. यांनी सांगितलेलं आहे की आमची सेटलमेंट म्हणजे द मॅटर स्टँड सेटल इन द लाईट ऑफ कम्प्लायन्स. आता मला हे विचारायचंय की ती जागा आहे ती इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आहे, तर तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोनची सेंट्रल मिनिस्ट्रीची परवानगी घेतले का? कंप्लायन्स कसं होणार? तारेचं कंपाऊंड तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये टाकू शकत नाही, तुम्ही जागा लेवल करू शकत नाही. कंप्लायन्स कसलं? आणि कंप्लायन्स एवढ्या लवकर झालं. 20 जुलैचं जी तारीख होती ती 26. आणि हे बघा याच्यामध्ये क्लिअरली लिहिलंय की जो इकडचा जो हे आहे की जे रिस्पॉन्डेंट नंबर 2 म्हणजे जी कंपनी आहे त्यांना तर नोटीस पण सर्व नाही झाली अजून या केसची. त्याच्या पाहिला पालिकेने नांगी टाकलेली आहे. म्हणजे पालिकेचा खूप मोठा घोटाळा आहे. आणि या संदर्भात सर्वांनी, माझं तर म्हणणं आहे, सत्ताधारी पक्ष विरोधक सगळ्यांनी एकत्र येऊन याला लढा दिला पाहिजे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा येथील 193 एकर जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात निकालानंतर या जमिनीच्या मोबदल्यात सुमारे 2800 कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क अर्थात टीडीआर देण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू झाल्यानंतर या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट महापालिका मॅनेज झाल्याचा दावा समाजमाध्यमावर केलाय. त्यांच्या या वक्तव्यानं आता विविध चर्चा रंगू लागल्यात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरात सुमारे 193 एकरची जमीन मेसर्स डी धायाबाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असल्याचा दावा कंपनीकडून केला जात होता. तर राज्य सरकार ही जमीन वनक्षेत्र असल्याचं सांगतोय. या जमिनीवरून तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन वाद सुरू होता. दरम्यान ठाणे महापालिकेनं या जमिनीपैकी सुमारे 100 एकर जागेवर उद्यान आरक्षण टाकलं. त्यामुळे जमीन विकासासाठी वापरता येणार नसल्यानं त्या बदल्यात कंपनीनं विकास हस्तांतरण हक्क मागितलेत. या टीडीआरचे संभाव्य मूल्य सुमारे 2800 कोटी रुपये आहे. जमीन खासगी मालकीची असल्याचं मान्य करत मुंबई उच्च न्यायालयानं जमीन मालक मेसर्स डी धायाबाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांचे हक्क कायम ठेवले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ठाणे महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान पालिकेनं कंपनीनं यूडीसीपीआरमधील आवश्यक अटी पूर्ण केलेल्या नसल्याचा युक्तिवाद केला. 7/12 हस्तांतरण, जमिनीभोवती कुंपण आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे टीडीआर देण्यात आला नसल्याचं पालिकेकडून न्यायालयात सांगण्यात आलं. त्यात ठाणे महापालिका आणि मेसर्स डी धायाबाई कंपनी यांच्यात समझोता झाल्याची नोंद घेत न्यायालयानं विशेष अनुमती याचिका निकाली काढली आहे. शहरात घडत असलेल्या आगीच्या दुर्घटनांमुळे ठाणे महापालिकेचं अग्निशमन दल टीकेचे धनी होत असतानाच 8 क्विक रिस्पॉन्स वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचे 31 कोटीचे कंत्राट घेण्यासाठी एकही ठेकेदार पुढे येत नसल्याचं उघडकीस आलंय. ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमधील भीषण आगीनंतर शहरातील अग्निशमन दलाच्या विभागीय केंद्रांच्या अपुऱ्या क्षमतेचे धिंडवडे निघू लागलेत. अग्निशमन बंब आणि वाहनांचा तुटवडा, अपुरं मनुष्यबळ यामुळे थेट महापालिका प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवलं जाऊ लागले. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या विविध केंद्रांसाठी 3 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या 8 क्विक रिस्पॉन्स वाहनांचं संचलन, दुरुस्ती, निगा आणि देखभाल यासाठी पालिकेनं 3 वर्षाच्या कालावधीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ही वाहनं एका खासगी ठेकेदारामार्फत चालवण्यात येत आहेत. मात्र त्याची मुदत संपल्यामुळे पालिकेनं पुन्हा निविदा काढली आहे. सुरुवातीला या कामासाठी सुमारे 32,51 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला होता. मात्र लेखापरीक्षण विभागाच्या सूचनांनंतर सुधारित अंदाजपत्रक तयार करत हा खर्च 31,07 लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. दरम्यान महासभेची मंजुरी आवश्यक असतानाही प्रशासनानं निविदा प्रक्रिया सुरू केल्यानं आश्चर्य व्यक्त होते. तर आयुक्त राव यांनी अत्यावश्यक निधीचा वापर औषधासारखा करा, जेवणासारखा नाही अशा शब्दात प्रशासनाला सावध केलं होतं. तरीही इतक्या मोठ्या रकमेची निविदा प्रशासनानं काढल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका, शेल्टर असोसिएट्स संस्था आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं लोकमान्य नगर येथील राजे शिवाजी शाळेत मासिका महोत्सव आयोजित करण्यात आला. मासिक पाळीविषयी समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज आणि लज्जेची भावना दूर करून महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये योग्य जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सभागृह नेते तथा स्थानिक नगरसेवक हनुमंत जगदाळे, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे जयंत गाडगे यांचं मार्गदर्शन लाभलं. शेल्टर असोसिएट्स संस्था मागील अनेक वर्षांपासून ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये एक शौचालय प्रकल्प तसंच विविध स्वच्छता अभियान राबवते. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक मासिक पाळी दिनाचं औचित्य साधून गुरुवारी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमामध्ये मासिक पाळी विषयक गाणी, व्याख्यानं, प्रश्नोत्तरं, खेळ तसंच तज्ज्ञांचं मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांद्वारे उपस्थित नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विजयकुमार गट्टी यांनी मासिक पाळी संदर्भातील समाजातील अंधश्रद्धा आणि गैरसमज यावर मार्गदर्शन केलं. त्यांनी यूज अँड थ्रो सॅनिटरी पॅड्समुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचं आवाहन केलं. तसंच उपस्थित महिला आणि पुरुषांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या मनातील शंका, गैरसमज दूर करण्यात आले. शेल्टर असोसिएट्सचे प्रकल्प व्यवस्थापक अमोल घाट यांनी संस्थेच्या मासिक पाळी स्वच्छता प्रकल्पाची माहिती देताना सांगितलं की ठाण्यातील विविध वस्त्यांमधील जवळपास 2000 महिलांनी मेन्स्ट्रुअल कपचा वापर सुरू केलाय. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिनमुळे होणारा कचरा कमी झाला असून महिलांचं आरोग्य सुधारण्यास तसंच आर्थिक बचत होण्यास मदत झाली आहे. मासिक पाळी हा लपवण्याचा विषय नसून त्यावर उघडपणे चर्चा करून योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. यावेळेला संस्थेचे वैभव काळे, सुनीता सुकुंडे, योगिता शिंदे, मनीषा सुर्वे इत्यादी उपस्थित होते. जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मासिका महोत्सवामध्ये लोकमान्य नगर परिसरातील महिला आणि पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.